लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. 20वा हप्ता आणि 21वा हप्ता एकत्रित सुरू झाला आहे. फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्रित हप्ता 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बहिणींची प्रतीक्षा अखेर संपली. आता सर्व पात्र लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मोठी घोषणा केली आहे. राज्यात आनंदोत्सव सुरू झाला असून बहिणींची होळी आनंदाने रंगीत होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी आज राज्य सरकारने 5 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात 5 नवीन अपडेट्स आले आहेत. 20वा आणि 21वा हप्ता एकत्रित म्हणजेच 3,000 रुपये खात्यात जमा होत आहेत. 36 जिल्ह्यांची यादी आता टप्प्याटप्प्याने फायनल झाली आहे. लाडक्या बहिणींसाठी 5 आनंदाच्या बातम्या असून 36 जिल्ह्यांची यादी अंतिम झाली आहे. 20 लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आधी तुमचं नाव अपात्र यादीत आहे का ते तपासून घ्या. त्यानंतर लाडक्या बहिणींच्या घरी चौकशी होणार आहे. ही चौकशी नेमकी कशा पद्धतीने होणार आहे ते समजून घ्या. 20 लाख बहिणी पडताळणीतून बाहेर गेल्या आहेत. तुम्हाला आता काय करायचं आहे? पात्र महिलांच्या यादीत नाव येण्यासाठी हे 4 नियम तुम्हाला पाळावेच लागतील. आता जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल किंवा उत्पन्न वाढलेलं असेल तरीही तुम्हाला पैसे मिळू शकतात. त्यासाठी तुम्हाला नक्की काय करावं लागेल याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या. आज लाडक्या बहिणींसाठी 5 महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि सरकारने 5 निर्णय घेतले आहेत. लक्षपूर्वक वाचा, कारण 36 जिल्ह्यांची यादी अंतिम झाली असून 20 लाख महिला अपात्र झाल्या आहेत. तर आता त्या महिलांचे पैसे वसूल होणार का? ज्या महिला अपात्र झाल्या त्यांचे पैसे परत घेणार का? याबाबत स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. बहिणींमध्ये आनंदोत्सव सुरू झाला असून आता कोणत्याही बहिणींचे पैसे परत काढून घेतले जाणार नाहीत. जे बहिणी पात्र आहेत त्यांना 100% लाभ मिळणारच. 20व्या आणि 21व्या हप्त्याचे पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे. दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये बहिणींच्या खात्यात जमा होत आहेत आणि त्यासाठी 36 जिल्ह्यांची यादी टप्प्याटप्प्याने तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्हे तुम्ही नकाशावर पाहू शकता. त्या सर्व जिल्ह्यांमध्ये बहिणींची यादी आता तयार झाली आहे. कोणत्याही क्षणी मेसेज येणार आहे. आनंदाची बातमी अशी आहे की ज्या 20 लाख महिला अपात्र झाल्या होत्या त्या का अपात्र झाल्या, त्यामागे काय कारण होतं आणि तुमचं नाव त्या यादीत आहे का हे नीट समजून घ्या. लक्षपूर्वक वाचत राहा, कारण फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही हप्त्यांच्या यादीत नाव येण्यासाठी तुम्हाला काही नियम पाळावे लागतील. या नियमांत तुम्ही बसला नाहीत तर हप्ता मिळणार नाही. म्हणजेच डबल हप्त्याचे वाटप सुरू झाले आहे. 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. कोणत्या बहिणींना 3,000 रुपये मिळतील हे आम्ही सांगणार आहोत. सोबतच रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आली आहे. 20 लाख बहिणी योजनेतून का वगळण्यात आल्या, त्यामागचं कारण काय होतं? तुमचं नाव त्या 20 लाख महिलांच्या यादीत आहे का? आणि फेब्रुवारी व मार्च हप्त्याच्या यादीत नाव नोंदवायचं असेल तर कोणते नियम पाळायचे आहेत हे सर्व संपूर्णपणे जाणून घ्या. कारण आता 3,000 रुपये म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही हप्ते एकत्रित तुम्हाला मिळणार आहेत. कोणत्या माता भगिनीला 3,000 रुपये मिळतील आणि कोणत्या कारणास्तव मिळतील हे शेवटपर्यंत नीट वाचा. फेब्रुवारी आणि मार्च हप्त्यासाठी कोणते नियम पाळायचे? 4 चाकी वाहन असेल किंवा उत्पन्न वाढलेलं असेल तर त्यांनी काय करायचं? कोणत्या रेशन कार्डवर हप्ता मिळणार? चौकशी कशा पद्धतीने होणार? लाखो महिला योजनेतून वगळण्यात आल्या आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या 5,30,000 महिला सापडल्या आहेत. वय वर्ष 65 पेक्षा जास्त असणाऱ्या 4,70,000 महिला आढळल्या आहेत. लक्षपूर्वक वाचा. त्यानंतर काही अशा महिला सापडल्या की ज्यांच्या घरात 4 चाकी आहे, नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आहेत किंवा ज्यांनी स्वतःहून नाव मागे घेतलं, अशा 10 लाख महिला सापडल्या. अशा एकूण 20 लाख महिला अपात्र झाल्या आहेत. आता फेब्रुवारी आणि मार्चचा डबल हप्ता जर तुम्हाला हवा असेल तर टेन्शन घेणं बंद करा. तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. लक्षपूर्वक ऐका. या यादीत तुमचं नाव आहे का? 20 लाख महिलांसाठी कोणते नियम असणार आहेत ते पहा. या नियमात जर तुम्ही बसलात तर तुमचं नाव रद्द होणार नाही आणि त्यासाठी आता पडताळणी होणार आहे. ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना आता आदेश देण्यात आला आहे की बहिणींच्या घरी जाऊन चेकिंग करा. अंगणवाडी सेविकांकडून 5 निकषांनुसार तुमची चेकिंग होणार आहे. पहिली चौकशी असेल ती म्हणजे तुमच्या घरात 4 व्हीलर म्हणजे 4 चाकी गाडी आहे का हे सगळ्यात आधी तपासलं जाईल आणि तसं आढळलं तर प्रशासनाकडे तुमची माहिती जाईल आणि ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज रद्द होईल. दुसऱ्या प्रकारची चौकशी म्हणजे तुमच्या नावावर किती मालमत्ता आहे? शेती आहे का? प्लॉट आहे का? जी माता भगिनी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे तिच्या नावावर किती मालमत्ता आहे? शेती, प्लॉट हे देखील ऑनलाईन पद्धतीने तपासलं जाणार. 7/12 तत्काळ ऑनलाईन मागवले जाऊ शकतात आणि कदाचित तिथल्या तिथेच अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. तिसरी चौकशी म्हणजे तुमच्या घरात कोणी कर भरतो का? घरातील कोणी करदाता आहे का? कोणी चांगल्या नोकरीला आहे का? मोठ्या पदावर आहे का? अशा महिलांचा लाभ त्या ठिकाणी लगेच बंद केला जाणार आहे.
चौथी चौकशी म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का, याची ही चौकशी लवकरात लवकर होणार असून अशा महिलांना तत्काळ योजनेतून बाहेर काढलं जाईल. अशा 4 ते 5 प्रकारच्या चौकशा माता भगिनींच्या होणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च हप्त्याच्या यादीत नाव येण्यासाठी 4 नियम असणार आहेत, ते लक्षपूर्वक वाचा. ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिला अपात्र. ज्यांच्या घरातील सदस्य आयकर दाता आहे ती महिला अपात्र. ज्या घरात कोणी निवृत्ती वेतन घेत आहे ती महिला अपात्र. ज्या माता भगिनी इतर योजनांचा लाभ 1,500हून अधिक घेत आहेत त्या महिला अपात्र. ज्या माता भगिनींच्या घरात माजी किंवा विद्यमान खासदार किंवा आमदार आहे त्या महिला अपात्र. ज्या कुटुंबात भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या विविध मंडळांवर कोणी कर्मचारी आहे, म्हणजे एसटी बोर्ड किंवा इतर कोणतं मंडळ, महानगरपालिका, त्या महिला अपात्र. आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ज्या माता भगिनींच्या नावावर ट्रॅक्टर वगळून 4 चाकी वाहन आहे त्या महिला अपात्र. पण आता लक्षपूर्वक ऐका. अशाही माता भगिनी आहेत ज्यांच्या नावे 4 चाकी आहे किंवा उत्पन्न 2.5 लाखाहून जास्त आहे. अशांची रेशन कार्डाच्या माध्यमातून चौकशी होणार आहे. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांनी काय करायचं? त्यांच्याकडे जर पांढरं रेशन कार्ड असेल तर त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. पण ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना थोडी कमी काळजी आहे. पिवळ्या रेशन कार्डाचा अर्थ म्हणजे त्यांचं वार्षिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्यांचं उत्पन्न 15,000 ते 1 लाखाच्या दरम्यान आहे. त्यामुळे त्यांनी टेन्शन घेण्याची गरज नाही. पण पांढरं रेशन कार्ड असलेल्यांनी काय काळजी घ्यायची? त्यांनी त्यांचं उत्पन्न प्रमाणपत्र तपासून घ्यायचं आहे. उत्पन्न प्रमाणपत्र तपासा, अपडेट करा. त्यानंतर कुटुंबाचं एकूण उत्पन्न नीट तपासा. किती कमावणारे सदस्य आहेत, एकूण उत्पन्न किती येतं, त्यानंतर आर्थिक स्थितीचा योग्य दस्तावेज सादर करा. बऱ्याच वेळा उत्पन्न जास्त असतं पण खर्चही तेवढेच असतात. वैद्यकीय खर्च, कर्जाचे हप्ते, विम्याचे हप्ते हे व्यवस्थित सांगा आणि संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधा. या 4 गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर घरात 4 चाकी वाहन असल्यास काय करायचं? वाहनाचा प्रकार आणि त्याचा वापर तपासा. ते व्यावसायिक वाहन आहे का, टॅक्सी आहे का, त्याला पिवळी नंबर प्लेट आहे का? अशा माता भगिनींना कदाचित यातून सुटका मिळू शकते. वाहनाची किंमत आणि वापराच्या स्वरूपावर भर द्या. बऱ्याच माता भगिनींकडे खूप जुनी आणि कमी किमतीची वाहनं आहेत. अशांना सवलत मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर वाहनाच्या मालकीचे दस्तावेज तपासा. जर वाहन त्या माता भगिनीच्या स्वतःच्या नावावर नसेल तर त्यांना कदाचित सुटका मिळू शकते. चौकशी आणि पडताळणी झाल्यानंतर त्यांना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे या संदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. वाहनाचे दस्तावेज वेळेवर आणि व्यवस्थित ठेवा. पडताळणीचे आदेश ज्या पद्धतीने दिलेले आहेत त्यानुसार अधिकाऱ्यांना व्यवस्थित उत्तरे द्या, जेणेकरून त्यांचे समाधान होईल. ते प्रतिकूल अहवाल देणार नाहीत आणि सर्व माता भगिनींना लाभ मिळेल. आता पुणे, मुंबई, नाशिकमध्ये पडताळणी सुरू झाली आहे. तुमच्याकडेही लवकरच पडताळणी होणार आहे. आता पहा, ज्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत त्यांची माहिती झाली. आता उर्वरित बहिणींचा विचार करा. आधीचा आकडा 2.5 कोटी होता. त्यातून 70 लाख महिला वगळण्यात आल्या आहेत आणि आता 1,80,00,000 महिलांना पैशांचे वाटप होत आहे. एकूण 3 ते 5 टप्प्यात हे वाटप होणार असून आज एकूण 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटले जाणार आहेत. यात अग्रस्थानी आहे अमरावती विभाग. त्यातील यवतमाळ आणि वाशिम या 2 जिल्ह्यांतील महिलांना आज दुपारपासूनच पैसे जमा होत आहेत. तर अकोला, अमरावती आणि बुलढाणा